एक अल्पवयीन मुलगी वय 14 वर्ष 8 महिने शिक्षण करत असून ती राहणार पढेगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर असा तिचा पत्ता आहे। सक्षम श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला हजर होऊन लेखी फिर्याद देते। माझे वडील 10 वर्षापासून आमच्या सोबत राहत नाहीत। माझी आई मजुरी करून आम्ही कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो। आमच्या गावातील संतोष दुशिंग यांचा भाचा रोहित शरद भाटे राहणार टिळकनगर, तालुका श्रीरामपूर हा शिक्षणासाठी आमच्या पढेगाव गावात 4 वर्षापूर्वी राहत होता। त्याला मी ओळखते। मी यशवंत विद्यालय पढेगाव, तालुका श्रीरामपूर इथे 9वीत इयत्तेत शिकत असते। सध्या उन्हाळ्याची सुट्टी असल्याने मी घरीच असते। दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास माझी आई नेहमीप्रमाणे मजुरीसाठी शेतात गेली होती। तेव्हा मी घरी एकटीच होते व घरचा दरवाजा उघडा ठेवून मी किचनमध्ये काम करत होते। दुपारी 1 वाजेच्या सुमारास मी किचनमध्ये काम करत असताना रोहित शरद भाटे हा अचानक आमच्या घरात शिरला व त्याने दरवाजाची कडी लावून तो किचनमध्ये माझ्याकडे आला व मला म्हणाला की तू मला फार आवडते, तू माझ्याशी लग्न कर। मी इथे शिक्षणाला होतो तेव्हापासून मी तुला ओळखतो असे म्हणून त्याने माझा डावा हात पकडून मला मिठी मारून माझी छाती दाबून मला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व तो त्याचे कपडे काढत होता तेव्हा मी आरडाओरडा करत केला। तेव्हा त्याने मला शिवीगाळ करून तो कोणाला सांगितले तर मी तुला मारून टाकील, तुझी बदनामी करेल अशी धमकी दिली। माझा ओरडण्याचा आवाज बाहेर गेल्याने आमचे शेजारी राहणारा विशाल प्रदीप तोरणे हा आमच्या घरी आला। तेव्हा त्याने दरवाजा वाजवून आवाज दिला असता मी रोहित यास धक्का देऊन दरवाजा उघडला। त्यानंतर आम्हाला दोघांना विशाल तोरणे यांनी तिथे थांबून ठेवले व पोलिसांना फोन केला। त्यानंतर माझी आई मीना हिला देखील फोन केला। थोड्या वेळानंतर माझी आई मीना व पोलीस घरी आले व ते मला आई मीनासह पोलीस स्टेशनला घेऊन आले व मी मुलगा रोहित शरद भाटे राहणार टिळकनगर, राहणार श्रीरामपूर यांच्या विरुद्ध तक्रार दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।